पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर स्क्वेअर कटचा फटका खेळायचा जरूर होता. आपण पाहतोय ड्रिल देखील करतात कशा रीतीने खेळायचं होतं, परंतु तसं झालं नाही. हा बॉल डॉट असेल. मोहम्मद आणि आरम ही जोडी मैदानावरती आहे. पहिला बॉल डॉट आलाय. प्ले अँड मिस, वन मोर डॉट डिलिव्हरी. मोहम्मद मैदानावरती आहेत आणि बॅट स्विंग तर खूप वेगात होते, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. सध्याच्या घडीला मोहम्मद आणि आरम ही जोडी मैदानावरती कोरेगाव संघ मैदानावरती खेळतोय. RK11 गोरेगाव ही मॅच मैदानावरती त्यांच्या विरोधामध्ये हाल. पुढचा बॉल मुजीब यांचा आणि अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. अक्रॉस बॅटेड फटके खेळण्याचे वारंवार प्रयत्न तुम्हाला पाहायला मिळत आहेत. निरंजन सावंत सरांच्या चेहऱ्यावरती देखील स्माइल होती. डॉट बॉल ज्यावेळेस तुमचा फॉर्म नसतो आणि त्यावेळेस या गोष्टी होताना पाहायला मिळतात. मोहम्मद यावेळेस देखील आपण पाहिलं बॉलच्या लाईन मध्ये येण्याचा प्रयत्न होता. आणखी एक बॉल डॉट. 4 बॉल लगातार डॉट आलेत. ओ नाखुश आहेत मोहम्मद, परंतु ज्यावेळेस तुम्ही हार्ड हँड न खेळण्याचा प्रयत्न करता त्यावेळेस अशा गोष्टी क्रिकेटमध्ये असं म्हणतात ना की क्लास इज परमनंट, फॉर्म इज टेम्पररी. ज्यावेळेस आक्रमण करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन रिजनला बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. मोहम्मद सौ सोनार के एक लोहार की लॉंग ऑन रीजनला लॉफ्टेड हा फटका, षटकार. लॉंग ऑन रिजनला खरं तर ड्राईव्ह करतो बऱ्याच वेळा आपण पाहतो. खूप कमी फटके पूलचे लॉंग ऑनला येतात. इथे लॉंग ऑन रिजन मध्ये पूल आपण पाहिला. आडव्या बॅटने प्रहार करताना फलंदाजाला पाहिलं. 6 धावा धावफलकावरती, 6 विदाउट लॉस. चांगली सुरुवात केली आहे मुजीब गोलंदाजी ट्रॅक वरती. 6 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल आणखी एक चांगला फटका. लॉंग ऑफ रिजनला बॉल आलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एका धावेची प्राप्ती होईल आणि धावफलकावरती धावा आहेत 7. 7 विदाउट लॉस आफ्टर कंप्लीशन ऑफ फर्स्ट ओव्हर. 7 धावा धावफलकावरती आहेत. 7 विदाउट लॉस. फ्रेंच चषक गोरेगाव 2025 ही स्पर्धा आपण पाहतोय. आरम देखील मैदानावरती आहेत. आरम आणि मोहम्मद ही जोडी मैदानावरती. RK11 गोरेगाव त्यांच्या विरोधामध्ये हाल अशी मॅच आपण पाहतोय. सेकंड राऊंडची दुसरी मॅच मैदानावरती सुरू आहे. धावफलकावरती धावा 7 धावा धावफलकावरती. दोन्ही टीम इथे संघर्ष करताना पाहायला मिळत आहेत. 7 धावा धावफलकावरती. खास करून पहिले 4 बॉल गोलंदाज मुजीब यांनी आपल्या नावावरती केले. 4 बॉल 4 षटकांच्या मॅच मध्ये 4 बॉल डॉट टाकणं ही देखील मोठी कामगिरी आहे आणि ती मुजीब यांनी करून दाखवली आहे. मुफीद बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झाले सेकंड ओव्हर साठी. मोहम्मद आणि आरम ही जोडी मैदानावरती आहे. गोरेगाव संघ मैदानावरती ज्याच्या वेळेस खेळतो त्यावेळेस क्राऊड या मैदानावरती सातत्याने आपण पाहिलाय. रात्रीचे 2:30 झाली आहेत. 2:30 वाजलेत. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू जे प्रेक्षक आम्हाला लाईव्ह ऐकतात. 7 धावा धावफलकावरती. 7 ओ समोरच्या दिशेने आक्रमण. अप्रतिम हा फटका आपण पाहतोय मोहम्मद यांच्या बॅट मधून. धनुष्यातून जसा बाण निघतो ना तसा बॅट मधून बॉल निघालाय आणि गेलाय आउट ऑफ द पार्क, षटकार. असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो. क्या कमी रह गई सोचो और सुधार करो. जब तक ना सफल हो नींद चैन की त्यागो तुम. संघर्षों का मैदान छोड़ मत भागो तुम. कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्न इथे केले आपण पाहिलं. मोहम्मद यांनी सुरुवातीला यश नाही आलं परंतु त्याने सोडलं नाहीये. षटकार आलाय पहिल्या बॉलवरती. 7 बॉल 13 धावेंची आवश्यकता आहे.
माफ करा 7 बॉलमध्ये 13 बनवल्या, 13 धावा धावफलकावरती आहेत. सॉरी 13 धावा धावफलकावरती आहेत. खूप मोठी चूक झाली, माफी असावी. 13 धावा धावफलकावरती 13. यावेळेस पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत आणि बॉलच्या खाली पोहोचले, सेल टिपला गेलाय. विकेट, फलंदाज बाद. नवीन फलंदाज फैसल मैदानावरती दाखल झालेत. पहिलाच बॉल, पिकअप शॉट, स्क्वेअर लेग रिजनला क्षेत्ररक्षक आणि 1 धाव तिथे प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 14-14. 14 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. फैसल आलेत मैदानावरती. आरम पहिल्यांदा स्ट्राईक वरती आहेत. 1.3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि फर्स्ट टाइम ते स्ट्राईक वरती आलेत. डेड बॉल. पिकअप शॉट, स्क्वेअर लेग रिजनला बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. इट्स मॅक्सिमम. आरम डगआउट मधून सेट होऊन आलेत. पहिल्या बॉल फेस करत असताना ठोकलाय. मॅक्सिमम सेट. जहां हर सर झुक जाए वही मंदिर मस्जिद है. जहां हर सर झुक जाए वही मंदिर मस्जिद है. जहां हर नदी समा जाए वही समंदर है. जीवन की इस कर्मभूमि में इद्द बहुत है. जो हर जंग जीते वही सिकंदर है. यावेळेस आपण पाहतोय समोर त्याने लॉप केलाय. कमालीचा फटका आहे. टाइम केला फक्त बॉलला. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये बॅक टू बॅक आरम यांच्या बॅट मधून मॅक्सिमम. रिप्ले मध्ये आपण पाहिलं बॉटम हँडचा किती चांगला उपयोग केला. फुलर लेनचा बॉल, हाफ वॉली, त्याच्यावरती हेलिकॉप्टरचा हा फटका. आरम 2 बॉल मध्ये 12 धावा, 600च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग सुरू आहे. 2 षटकार, 26 धावा धावफलकावरती. 1.5 षटकांचा खेळ पूर्ण झाला. इथे फटका फसलाय. ओ ड्रॉप. जीवनदान मिळाले. आरम यांना नाराज जरूर झाले होते. फटका खेळल्यावरती त्यांना वाटलं हवेमध्ये बॉल गेलाय, परंतु लाईफ लाईन आहे आणि तिचा फायदा मिळेल का. 27 धावा धावफलकावरती एका कड्याच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 27 लॉस ऑफ द 1 विकेट आफ्टर कंप्लीशन ऑफ 2 ओव्हर. धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आणि निश्चित हा मैसेज गेला असेल. फिक्र करता है क्यों, फिक्र से होता है क्या, रख खुद पर भरोसा फिर देख होता है क्या.
26 धावा धावफलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये स्कोरिंग मिस्टेक झाली होती, माफी असावी. 26 लॉस ऑफ द 1 विकेट. 26 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. ओ यावेळेस चांगला बॉल पाहायला मिळतोय. अश्रफ बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. पहिला बॉल डॉट रिप्ले ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूयात. अश्रफ बॉलिंग ट्रॅक वरती शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. इथे चांगला बॉल अश्रफ यांचा. अश्रफच्या फिरकीने गिरकी घेतली फलंदाज फैसल यांची. यावेळेस लॉफ्ट केलाय क्षेत्ररक्षक, अचूक जागेवरती आहेत. त्यांना घरपोच सेवा दिली आहे. फैसल इथे माघारी परततील. फलंदाज बाद. खूप जरूरत, परंतु फुलर लेनचा बॉल होता. पाठीमागच्या सामन्याचे सामनावीर होते. फैसल बाद झालेत. नवीन फलंदाज कामिल मैदानावरती दाखल झालेत. ताकद लावण्याचा प्रयत्न भरपूर केला फैसल यांनी, परंतु तिथे क्षेत्ररक्षक अचूक जागेवरती होते. थोडस अलीकडे पलीकडे असता तर इम्पॅक्ट वेगळा असता, परंतु डायरेक्ट हातामध्ये बॉल गेला. विकेट आली. 26 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज अश्रफ ते देखील मॅन ऑफ द मॅच आहेत. 4 धावा देऊन 3 सफलता पाठीमागच्या मॅच मध्ये अश्रफ यांनी अर्जित केल्या होत्या आणि सध्याच्या घडीला त्यांना आपण बॉलिंग ट्रॅक वरती पाहतोय. नवीन फलंदाज कामिल. ऑन साइडला प्रहार केलाय कामिल यांनी आणि पहिलाच बॉल फेकून दिलाय. 4 धाव्यांकरता चौकार. पाहिला कामिल यांच्या बॅट मधून चौकारानंतर खातं खोलतायत. 30 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 50+ जाण्याचा प्रयत्न गोरेगाव संघ देखील इथे करेल. RK11 गोरेगाव त्यांच्या विरोधामध्ये हाल अशी मॅच मैदानावरती सुरू आहे. 30 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज अश्रफ. फटका पुन्हा एकदा चांगला लॉंग ऑफ रिजनला. एकेरी धाव प्राप्त होईल. थोडंसं फंबल झालं, परंतु एकच धाव मिळेल. धावफलकावरती धावा आहेत 31-31. लॉस ऑफ द 2 विकेट. ज्यावेळेस वाईड बॉल अवांतर धाव मिळेल तर गरिबांचे कैवारी रियाज मामा शेख यांच्या माध्यमातून A1 जोडी राहुलजी चव्हाण आणि महेशजी धुळे यांच्यासाठी 2000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी आलेलं आहे. बत्तीस धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ओ यावेळेस सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. अश्रफ चांगली गोलंदाजी करतात. 6 धावा आतापर्यंत खर्च केल्यात 5 बॉल मध्ये. 32 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 32 लॉस ऑफ दी 2 विकेट. गोलंदाज अश्रफ अंतिम बॉल वरती देखील प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु काय गोलंदाजी केली अश्रफ यांनी. कमालीची गोलंदाजी. इकॉनॉमिकल. केवळ 6 धावा आल्यात. बत्तीस धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. कामिल स्ट्राइक एंड वरती आहेत.
2 बॉलमध्ये 5 धावांवरती ते नाबाद आहेत. 5 मध्ये 12 अरम बुबेरे. RK11 कोरेगाव प्रयत्न करावे लागतील धावा शोधण्याचा. 50 धाब्यांपर्यंत मजल जर मारली तर मॅच मध्ये मजा येईल. हाल संघ देखील ताकदवर आहे. 32 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. (32) 32 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ताबेश बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. पहिला बॉल एज लागले दरम्यान रिजनला. इथे मिस्टेक झाली आहे. थोडंसं फंबॉल आणि 1 धाव सहज झाली मुकम्मल. 33 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. कोरेगावकर खुश असतील कारण अरम आता स्ट्राइक एंड वरती आहे. 33 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि सध्याच्या घडीला फलंदाजीचा बॅकबोन आहे अरम बुबेरे. तो स्ट्राइक एंड वरती आहे. 33 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अरम बुबेरे स्ट्राइक एंड वरती आहेत. पुढचा बॉल आक्रमण केलंय आणि बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. अरम बुबेरे यांच्या बॅट मधून गोरेगावचा ब्रँड षटकार. वरती 39 लॉस ऑफ द 2 विकेट. अरम बुबेरे अप्रतिम बॅटिंग इथे पाहायला मिळते. 6 बॉल मध्ये 18 धाव्यांवरती ते नाबाद आहेत. 39 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अरम बुबेरे बॅकबोन ऑफ द बॅटिंग. कोरेगाव टीमचे बॅकबोन आहेत ते. ज्यावेळेस कन्व्हेन्सिंग स्ट्रोक नाही. 1 धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न निश्चित केला जाईल आणि इथे धावा तर मिळतील, अनेक मिळतील. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला गेलाय. चेक केलं जाईल. चेक केलं जाईल. फलंदाज सेफ आहेत. चार धावा इथे प्राप्त होतील. फलंदाज क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचलेत. खराब फेकी आणि 4 धावा तिथे प्राप्त झाल्यात. वाईड बॉल अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 44 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 44 लॉस ऑफ द 2 विकेट. प्ले अँड मिस डॉट बॉल आपण पाहतोय. चव्वेचाळीस धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये.
फटका अप्रतिम, गॅप मध्ये बॉल, लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक त्यांच्या उजव्या बाजूला मूव्ह झाले, 2 धावांचा प्रयत्न ओ आणि इथे फलंदाज धावपास झालेत, विकेट आली धावपास स्वरूपामध्ये। दुसरी धाव घेताना फलंदाज धावपास झालेत। थोडंसं फंबल आपण पाहिलं डीप मध्ये, दोनही ठिकाणी फंबल झालं परंतु फलंदाज पोहोचू शकले नाहीत, धावपास स्वरूपामध्ये विकेट। 45 धावा धावफलकावरती, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये या इनिंग मधला शेवटचा एक बॉल शिल्लक आहे। 45 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। शेवटचा बॉल डॉट आलाय आणि स्कोर कार्ड ऍज इट इज असेल 45-45, लॉस ऑफ द 3 विकेट। 46 धावांचं लक्ष आहे आणि मायक्रोफोन वरती ज्यावेळेस खेळाचं उत्तरार्ध सुरू होईल या ऐकूयात आवाज राहुलजी चव्हाण सर यांचा। धन्यवाद। विनंती आहे बॅट्समन आपण पाठवा, सलामी जोडी आपण पाठवायची आहे। टीम हाल विनंती आहे आपली सलामी जोडी आपण मैदानाच्या मध्ये पाठवा लवकरात लवकर। आपण अधिकचा वेळ आता खर्च करू नका, कारण कालच्या रात्रीमध्ये देखील आपण पाहिलं होतं खरं तर सामना लवकर समाप्त झाला, परंतु आता जवळजवळ 3 वाजायला 10 मिनिटं शिल्लक आहेत। त्यामुळे आता अधिकचा वेळ खर्च करू नका। मुनीर पटेल आणि त्याच्या साथीने तुम्ही पाहताय सलामी जोडी अफजल आता मैदानाच्या दाखल झालेत।
आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अरम आलेत, अरम बोबेरे. यजमान विरोधात पाहुणे अशी मॅच तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. या मॅच मध्ये टार्गेट आता सेट झालंय, 45 धावा जोडल्या गेल्या. 46 धावांचं टार्गेट तुम्हाला या मॅच मध्ये जरूर पाहायला मिळेल. 2 सामने जिंकत असताना रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटे संघ देखील पुढे सरकलाय. ते देखील आता वाट पाहतात तिसऱ्या मॅच साठी कोणता संघ येतो त्यांच्या अगेन्स्ट फाईट करण्यासाठी, 2 हात करण्यासाठी. परंतु आता जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे मात्र तुम्ही पाहता येणारे 24 चेंडूचा खेळ शिल्लक. ज्या मॅच मध्ये जिंकण्याकरिता 46 धावांची गरज दोन्ही टीमला. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम, शो द गुड गेम. पहिला बॉल तुम्ही पाहताय, खरं तर वेग भरपूर होता, त्यासोबत अचूक टप्पा आपण पाहिला. आणि आता मुनीर पटेलला बीट करून बॉल मात्र निघून चालला. यष्टीरक्षक मोहम्मद यांच्या हातामध्ये 2 मॅच मध्ये आपण पाहिलं. खरं तर मोहम्मद त्याने तो लवकर बाद झाला होता, परंतु या मॅच मध्ये आपण पाहतोय आता चांगली बॅटिंग केली. 3 बॉल डॉट जरूर झाला, परंतु चांगली बॅटिंग. खोदून काढलाय, ऑन साइडला बळवलाय, बॉल चाला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक कामिल येतात, बॉल लतलून फेक करतील. दरम्यान एक सिंगल, 10 विकेट एकवटली गेली आणि सिंगलच्या जोरावरती आता खातं ओपन होतोय. टीम हाल संघाचा देखील या मॅच मध्ये खोपोली बेल्ट मधून हा संघ इथे दाखल झालाय. मागील वर्षी फायनल याच संघाने जिंकली होती. तोच संघ आता मध्ये बॅटिंग करतोय हाल विरोधात गोरेगाव. ऑन साइडला बळवलाय, फटका चांगला आहे लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. खेळाडू पोहोचतात कामिल, बॉल उचलण्यामध्ये थोडासा वेळ जरूर घेतला, परंतु पुन्हा एकदा एक सिंगल. आता सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. धावफलक तुम्ही पाहता, टीमची टोटल 2 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 3 बॉलचा खेळ संपत झालाय. 4 ओव्हरची मॅच. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये तुम्ही पाहता इथून 46 धावाचं टार्गेट होतं. आतापर्यंत 3 बॉल फेकले, 2 धावा खर्च केला. 21 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. 44 धावाची गरज या मॅच मध्ये. गोलंदाज अरम. इथे देखील फटका चांगला क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका लॉंग ऑन. लॉंग ऑफच्या मधून गोळीच्या वेगाने बॉल निघून चाललाय दन 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 करत बाउंड लाईनच्या बाहेर. 4 धावा. मुनीर पटेलचा हा पहिला वार चौकार वसूल केलाय. धावफलक 6 याकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. 4 बॉलचा खेळ संपन्न झालाय. 2 गो. इथे देखील फटका चांगला आहे. खेळाडू उपस्थित, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर झाला. दरम्यान बाल बचावले गेले. मुनीर पटेलला तुम्ही पाहताय वेग त्याच्याकडे भरपूर आहे आणि आता वेगाने एक सिंगल धाव त्याने हिकपडली आहे. आणि धावफलक तुम्ही पाहता, टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आता जाऊन पोहोचली आहे 7 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. गोलंदाज अरम. आडवा बाटने घेतलाय, बॉल चाला मिड विकेटला. डीप मध्ये खेळाडू उपस्थित, एक सिंगल धाव इथे देखील जोडली जाईल. षटक क्रमांक पहिला तुम्ही पाहता जो संपन्न झाला तो राहिला गोरेगाव टीमच्या नाबावरती, कारण 8 धावा अरमने इथे मात्र खर्च केल्या. 18 बॉलचा खेळ शिल्लक. या मॅच मध्ये 38 धावाची गरज. असा सामना रंगला होता मागील मॅच मध्ये आपण पाहिला. कडाव विरोधात उसाटणे, तिथे देखील 18 चेंडूमध्ये 38 ची गरज होती, परंतु सामना मी म्हणे थांबवला. 6 चेंडूमध्ये 7 धावाची गरज असताना उसाटणे संघाने तो सामना जिंकला आणि आता तो संघ देखील पुढे सरकलाय. परंतु या मॅच मध्ये मी म्हणेन 18 चेंडूमध्ये 38 ची गरज आहे. दोन्ही बॅटर अजून मैदानावरती उभे आहेत. एका बाजूला मुनीरला तुम्ही पाहताय तर दुसऱ्या बाजूला अफजल. ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. 18 मध्ये 38 चेस होतील का हा प्रश्न जरूर उभा राहिला आहे. परंतु आज उल्लेखनीय कामगिरी केली मैदानाच्या आतमध्ये टीम गोरेगाव संघानं. खरं तर अजमलचा आपण पाहतोय जो विवाह बंधनामध्ये अडकलाय जरूर, परंतु तरी देखील स्वतःच्या गावासाठी आणि गावाच्या नावासाठी तो मैदानावरती उतरला. गोरदास जी होतो. षटक क्रमांक दुसरे घेऊन गोरदाजी मार्क वरती मुशरफचा पहिला बॉल ऑन साइडला खेचलाय आणि बॉलला फेकून दिलाय मिड विकेट. बाउंड्री लाईनच्या बाहेर अफजलच्या बॅटमधून येतोय सिक्सर.
होता फुल टॉस बॉल वरती फुल टोल वसूल केलाय. धावफलक पुढे सरकतोय. या मॅच मध्ये 14 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. पहिल्या षटकामध्ये 8 खर्च केला अरमनं. 17 बॉलचा खेळ शिल्लक 32 ची गरज. यशाच्या मागे तुम्ही पाहताय मास्टर माइंड खेळाडू जो संघनायक शप्पू वाई यांना तुम्ही पाहू शकता. प्रत्येक बॉल वरती टीम मीटिंग तुम्हाला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना ते चेंज करतात कारण त्यांना देखील माहिती आहे दोन्ही खेळाडू भरपूर चांगले फॉर्म मध्ये आहेत. त्यामुळे या मॅच मध्ये आता त्यांना थांबवायचं याच अनुषंगाने गोलंदाजी करायची. आणि आतापर्यंत मी म्हणेन आक्रमक चढवलाय मुश्रफ वरती. इथे देखील बेगीर करण्याचा प्रयत्न. लाईन खराब आहे पंच दर्शवत आहेत व्हाईट बॉलचा इशारा. आणि आता एक बॉल मध्ये 7 धावा खर्च करतोय मुश्रफ. हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. लेफ्ट आर्म सीमर आहेत डावकर. आताचे गोलंदाज आता दाखल झालेत या मॅच मध्ये. परंतु मी म्हणेन आता 17 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये. जिंकण्याकरता 31 धावाची गरज. इथे देखील खोदून काढायचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेतली. बॉल चालला त्यांच्या मागे. दरम्यान बॉल लवकर फेक करतील एक सिंगल. आणि सिंगलच्या जोरावरती धावफलक 16 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. टीमची टोटल तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. 16 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या त्या मॅच मध्ये. पहिल्या षटकामध्ये फक्त धावा आपण पाहिल्या 8 होत्या. परंतु आतापर्यंत 8 धावा 2 चेंडूमध्ये खर्च केला मुश्रफच्या माध्यमातून. साखी गेअरवरती मुनीर पटेल. मुनीरला तुम्ही पाहताय 20 शेप मध्ये फटका घेतलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित अरमने हा झेल टिपलाय. आणि अखेर आता मैदान सोडावा लागेल फलंदाज बाद. क्षेत्रामध्ये खेळाडू पोहोचलेत. बॉल फेक करतील. दरम्यान धाबा किती बेती दुसरीचा प्रयत्न चालवलाय. 2 धाबा एकवटाचा प्रयत्न जरूर झालाय. आणि 2 धावा इथे मिळतील देखील. थोडंसं मी म्हणेन लेझी आला त्यामुळेच की काय दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न चालवला. 2 धाबा इथे एकवटल्या. धावफलक पुढे सरकतो. 18 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. डीप मध्ये क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने पोहोचले होते. खरं तर क्षेत्ररक्षक करत असताना अरम बुबेरे होते ज्याने मात्र बॉल लावून फेक केले. दरम्यान 2 धाबा ते रोखू शकले नाहीयेत. 2 धाब्याच्या साथीने 18 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. मुफीद आणि त्याच्या साथीने अफजल ही जोडी तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. या मॅच मध्ये 46 धावांचं टार्गेट होतं. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. दरम्यान पंचाकडे दाद मागतात. पंच सहमत नाहीयेत. आणि अजून एक डॉट बॉलची समाप्ती होत असताना पहिल्या बॉलवरती षटकार आला होता असं वाटत होतं. धावफलक आता बेगाने पुढे सरकेल. परंतु आतापर्यंत मी म्हणेन फक्त आणि फक्त 10 धाबा खर्च करत असताना गोलंदाज मुश्रफला तुम्ही पाहता. कारण पहिल्या षटकामध्ये 8 होत्या आणि आतापर्यंत 5 बॉल टाकले. जवळजवळ 10 धाबा त्याने खर्च केल्या. इथे देखील फटका फसला की काय. खेळाडू पुढे सरकतोय. स्वतः गोलंदाज पोहोचला. एक चांगला झेल तिथे स्वीकारला. आणि आता टाळ्यांचा कडकडाट तुम्हाला पाहायला मिळेल कारण यावेळेस चांगली कामगिरी करतोय मुश्रफ. त्याने 6 चेंडू फेकले. त्यामध्ये पहिल्या बॉलवरती षटकार आला. परंतु पुढच्या 5 बॉलवरती फक्त धाबा खर्च केल्या 4. आणि धावफलक तुम्ही पाहता टीमची टोटल जाऊन पोहोचले स्कोर कार्ड वरती 18 धाबा. आता 12 चेंडूचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये. 28 धाबांची गरज.
नवीन खेळाडू मैदानावरती राजू आता दाखल झालेत या मॅच मध्ये तुम्ही पाहता षटक क्रमांक 3 घेऊन फैसल आहेत फैसल शेखला तुम्ही पाहताय बागेल बादचा मारता बाज खेळाडू आता मैदानावरती दाखल झालाय कारण 6 चेंडूमध्ये 23 धावांची गरज असताना मी म्हणेन तो सामना जिंकला होता गोल्डन षटकार मारत असताना टीम गोरेगाव संघानं आणि आता गोलंदाजीची कमान सांभाळायची आहे त्यासाठी आपण पाहतोय 12 चेंडूमध्ये 28 धावा रोखायच्या आहेत आणि नवीन गोलंदाज मैदानावरती दाखल झाला फैजल शेख आलेत त्यांच्या साथीला नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालेत राजूला तुम्ही पाहताय सलामीला आलेला बॅट्समन 4 चेंडूमध्ये 9 धावा ज्याच्या बॅटमध्ये आले तो खेळाडू अफजल अजूनही खेळपट्टीवरती उभा चला बेट जास्त खर्च करताय टीम गोरेगाव कारण गोरेगाव नगरीमध्ये आल्यानंतर शहबाज काका असतील आणि अखिलभाई असतील ते सांगत असतात नियमावली सर्वांना सेम आहे त्यामुळे आपण देखील अधिकचा वेळ खर्च करू नका दरम्यान षटक क्रमांक 3 पहिला बॉल तुम्ही पाहता बॅटम पार्टच्या मधलं अगदी खोला टाकलेला चेंडू तुम्हाला पाहायला मिळेल आणि हेलिकॉप्टर उडवलेला आपण पाहिला जरूर परंतु बॅटर बॉलचा संपर्क नव्हता आणि त्यामुळेच की काय आता डॉट बॉलची समाप्ती षटक क्रमांक 3 राऊंड द विकेट इथे टॅप करण्याचा प्रयत्न अंडर बॉक्स स्टाईलने फटका खेचायचा होता नाही जमलं प्रॉपर बॅटवरती बॉल नव्हता आणि सलग 2 बॉल आता बीट करतोय गोरदास फैजल शेखला तुम्ही पाहताय आज खरं तर रात्र फैजल शेखची कारण मागील मॅच मध्ये 23 धावा त्याने कुठून काढल्या आणि आता देखील तुम्ही पाहताय गोलंदाजी करत असताना काय गोलंदाजी करतोय वाखण्याजोगी कामगिरी तुम्हाला पाहायला मिळेल या मॅच मध्ये 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे 28 धावांची गरज या मॅच मध्ये भरपूर प्रेक्षक वर्ग आता तुम्हाला सध्याच्या घडीला याच मैदानावरती पाहायला मिळतील गोरेगावकर देखील आता जागेत कारण सामना ते देखील पाहतात राऊंड द विकेट इथे देखील घेतलाय ऑन साइडला मिड विकेटला कामीर आहेत बॉलचा उचलण्यामध्ये थोडासा वेळ जरूर घेतलाय परंतु एक सिंगल धाव इथे एकपटी जाईल आणि सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकतोय अजून या मॅच मध्ये 9 बॉलचा खेळ आता शिल्लक 19 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या 9 चेंडूमध्ये जिंकण्याकरता 27 धावांची गरज अहमद बुबेरे यांना तुम्ही पाहू शकता प्रत्येक बॉलवरती काही ना काही कानमंत्र ते देत आहेत आणि त्याच कानमंत्रावरती खरा देखील उतरतोय फैजल शेख डाऊन द विकेट इथे हा ट्रॅकर होता ऑन साइडला खेचलाय फटका फोसलाय डीप मध्ये खेळाडू पोहोचतोय सूरज पोहोचला सूरज एक चांगला झेल इथे स्वीकारलाय आणि अखेर आता अजून एक फलंदाज बाद मॅडम सर फटाके देखील आता वाजू लागलेत खर तर ज्यांनी हा संघ बांधलाय रईसजी खानबंदे साहेब खर तर RK11 गोरेगाव संघ खेळतोय त्या संघाच्या पुरस्कर्ते आज मात्र रईसजी खानबंदे आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून हा संघ बांधण्यात आला 8 बॉलचा खेळ शिल्लक 27 धावांची गरज या मॅच मध्ये गोलंदाज फैजल शेख चांगली कामगिरी करतोय आतापर्यंत त्यांनी 4 चेंडू टाकले त्यामध्ये धाव खर्च केले फक्त सिंगल एकच धाव त्याने खर्च केली चांगली गोलंदाजी तो करतोय या मॅच मध्ये नवीन खेळाडू दाखल झाला ऑन साइडला अंड्रू डॅनी आलेत आणि दरम्यान एक चिकी सिंगल गोलंदाज फैजल दोन धावा एकवटाचा प्रयत्न जरूर झाला आणि 2 धावाच्या साथीने धावफलक पुढे सरकतोय चला जे प्रेक्षक आहेत रेलिंगच्या मागे जे प्रेक्षक आहेत आपण कोणत्याही प्रकारचा आरडाओरडा करू नका विनंती आहे आपण कोणत्याही प्रकारचा आरडाओरडा करू नका मित्रांनो माज आणि सामना कोणीही जिंकू दे मैदानाच्या आत जाऊ नका 6 बॉलचा खेळ शिल्लक 24 धावांची गरज खरं तर समोरच्या बाजूला आपण पाहतोय ज्यांनी हा संघ बांधलाय खरं तर ज्यांच्या नावानं संघ खेळतोय RK11 गोरेगाव संघ हा नाव आज मात्र तुम्हाला पाहायला मिळेल गोरेगाव संघाला देण्यात आलाय आणि त्या संघाचे पुरस्कर्ते रईसजी खानबंदे साहेब ते देखील मॅचचा आनंद घेतात खरं तर
त्यांच्याकडून देखील शुभेच्छा आलेत. रहीजी खान मध्ये साहेब देखील आता या मॅचचा आनंद घेतात. या मैदानावरती ते अजूनही उभे आहेत, त्यामुळे त्यांच्याकडून देखील शुभेच्छा आले. टीम गोरेगाव संघाला त्यांचा आम्ही शुभेच्छाचा स्वीकार करू. 6 चेंडूचा खेळ शिल्लक, 24 धावांची गरज. मागील मॅच मध्ये आपण पाहिला असाल 23ची गरज होती, सामना जिंकला गोरेगावनं, परंतु आता एक धाव एक्स्ट्रा इथे थांबवायचे, 24 धावा थांबवायचे आणि आता गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज दाखल झालेत. सूरज अस्ताला जरूर गेलेत, परंतु आता हा सूरज या मैदानावरती कशा प्रकारची कामगिरी करतोय या मॅच मध्ये हे देखील पाहावं लागेल. पहिला बॉल, अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. 6 चेंडू मध्ये आपण पाहतोय 24 ची गरज होती. पहिला बॉल इथे वाईट फेकलाय, आता 6 मध्ये 23 ची गरज आहे. या मैदानावरती तुम्ही पाहताय सलामी जोडी जरूर दाखल झाली होती, परंतु एकामागे एक फलंदाज बाद होत गेले. सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एरियावरती तुम्ही पाहताय बॅटर डॅनी आहेत आणि डॅनीच्या साथीनं अफजल. वाईड यर्कर करण्याचा प्रयत्न करतात. सुरुवातीला तुम्ही पाहता प्रत्येक बॉलवरती तुम्हाला क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना चेंज होताना पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज होतोय. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, दरम्यान पहिला बॉल डॉट फेकला. मागील बॉलवरती लाईन खराब होती, परंतु आता लाईन चेक केली आहे पंचाच्या माध्यमातून, त्यांचा इशारा पोहोचतोय. डॉट बॉलची समाप्ती होत असताना 5 बॉलचा खेळ शिल्लक. या मॅच मध्ये 23 धावांची गरज. रात्रीचे आपण पाहतो ठीक आता वाजलेत जवळजवळ 3:08 झालेत आणि या थंडगार वातावरणामध्ये हा सामना जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. चला उसाटे टीमचे कॅप्टन आपण येऊन थांबा. अनिलजी ढोपरी साहेब आपल्यास विनंती, आपण मंचावरती या, आपण येऊन थांबा. 4 बॉलचा खेळ शिल्लक, 22 धावांची गरज या मॅच मध्ये. मोहम्मदला तुम्ही पाहताय जो मात्र क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आता लावत असताना मोहम्मदचं फॉर्म मध्ये येणं भरपूर गरजेचं होतं टीम गोरेगाव संघाला. येसांच्या मागे फैजलला तुम्ही पाहताय जो मात्र केंद्रबिंदू आहे, तो देखील आता क्षेत्ररक्षण लावतोय. इथे देखील ड्राईव्ह केलाय, ऑन साइडला बॉल चाललाय. सिंगल इथे एकवटाचा प्रयत्न होतोय, परंतु एकवटी नाहीये. सिंगल डबलने आता काही फरक पडत नाहीये टीम गोरेगाव संघाला, कारण या मॅच मध्ये दिल्ली अभी बहुत दूर आहे आणि अजून दिल्लीपासून आपण पाहतो गल्लीपासून दिल्लीचा प्रवास जर करायचं या मॅच मध्ये तर मोठे फटके खेळावे लागतील. 3 बॉलचा खेळ शिल्लक, 21 धावांची गरज. बावीसची गरज. इथे देखील हा फटका फसला, दरम्यान तुम्ही पाहता अजून एक फलंदाज बाद होतोय. आता 2 बॉलचा खेळ शिल्लक, 22 धावांची गरज. इथे फटका चांगला आहे, समोर खेळलेत, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, बॉल बाउंड्रीच्या बाहेर चौकार गेलाय. एक बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये अजूनही जिंकण्याकरिता 18 धावांची गरज. खर तर विजयाच्या उंबरठ्यावरती आहे टीम गोरेगाव. चांगला क्रिकेट त्यांनी खेळलाय या मॅच मध्ये, परंतु आता शेवटचा बॉल जोपर्यंत पडत नाहीये तोपर्यंत आपण देखील भाकीत करू शकत नाही आहोत की जिंकणार कोण. शेवटचा बॉल, इथे मात्र फटका चांगला आहे, शेवट गोड केले टीम हाल संघानं, परंतु हा सामना इथून जिंकलाय 14 धावांच्या फरकेनं टीम RK11 गोरेगाव संघानं. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर टीम हाल तुम्ही देखील चांगलं खेळा, तुमचं कौतुक. चला उसाटण्याचे कॅप्टन आपण या लगेच, क्षणाचा विलंब न करता आपण लगेच या टॉस साठी. शेक हँड करा आणि मग मैदान सोडा.